नमस्कार मित्रांनो, तर स्नेहा समाधानची फॅमिली या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आता बनवायला लागले एक हेल्दी लाडू। तर चला तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते। कुणी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करून घ्या। तर हे लाडू सगळ्यांनाच आवडणार आहेत, तर एकदा ट्राय करून बघा। सोपी साधी आहे, तर हेल्दी असणार आहे भरपूर, त्यासाठी म्हणाले एकदा करून बघा। चला मी तुम्हाला रेसिपी दाखवते। तर आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलंय 5 वाटी आणि अर्धी वाटी रवा आहे, अर्धी वाटी बेसन घेतलंय बघा। ह्यात बेसन पण ऍड केलेलं आहे। तर आता हे सगळं मिक्स करून आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे। तर आता हे ह्याच्यात करते ट्रान्सफर। तर आता हे सगळं असं मी चपातीला कसं पीठ तिबून घेते तसं मळून घेते। एकदा करून बघा, सगळ्यांना लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडणार आहे। जरा जास्तच केलं मी। आता हे मळून घेतलंय बघा। तर ह्याला 5-10 मिनिटं ठेवणार आहे आणि मग परत ना ह्याचे छोटे छोटे मुटके बनवणार। तर हे बघा, असे छोटे छोटे असे गोळे करायचे आणि असं लांबवायचं आणि मधनं असं हे करायचं, म्हणजे मुटक्यांसारखं करायचं। तर असे मुटके बनवून घेतलेत बघा। ह्याच्यामध्ये एवढे झाले तर ताटामध्ये एवढे झाले। तर आता ह्याच्यामध्ये तूप ओतून घेणार आहे, ते तुपात तळायचं आहे। तर आता तूप एवढं टाकून घेतलंय बघा। तर आता हे बारीक फ्लेमवर ना तळून घेणार आहे, म्हणजे हे आतपर्यंत शिजले पाहिजेत असं। तर असं हे ना लाल होईस्तोवर भाजायचंय बघा, छान खरपूस, म्हणजे आतनं सगळं भाजलं का नाही, म्हणजे पीठ पीठ लागू नये असं भाजून घ्यायचं। तर हे बघा असं लालसर भाजून घ्यायचंय। तर असं भाजून घेतलं का नाही साईडला काढून घ्यायचं। ते एवढे भाजायचे तर टाइम भरपूर लागणार आहे। तर हे बघा, ह्याच्यामध्ये ना 2 चमचे साखर टाकले आणि 4-5 इलायच्या टाकले। तर आता ह्याला बारीक करून घेते, कारण बघा असे अजून तळायला लागले, थोडे राहिले। तर तळून झालं की मग ही पण पावडर टाकली की वास चांगला येईल बघा। मी इकडे आणून ठेवलं होतं, गार पण होतील आणि वीर पण ह्याला असं तुकडे करून घेतलाय बघा। तर आतपर्यंत पूर्ण असं चांगलं भाजलेत। वीरला तर असंच आवडालंय, जरा गोड असतं तर लय भारी झालं असतं म्हणते। पण आता ह्याला आता मिक्सरला बारीक करायचं थोडं थोडं करून। तर आता ह्याच्यामध्ये पावडर बारीक केली ते ह्यात काढून घेतली बघा, चाळून घेतले तरी पण थोडं थोडं पडलं ते। तर आता असं एवढं एवढं बारीक करून घ्यायचं, असं एकदम बारीक करून घ्यायचंय। आणि ते काम करायला लागलंय वीर। तरी छोटी वाटी काजू आहेत आणि ही एवढी छोटी वाटी जरा काजूपेक्षा जास्त याच्यामध्ये बदाम टाकले। तर आता हे बारीक पावडर करून ह्यात टाकून घेणार आहे। तर आता हे बारीक झालंय बघा। तर आता ह्याच्यामध्ये टाकून घेतलंय। तर थोडस तूप घेतलंय बघा। तर त्याच्यामध्ये ना आता एवढं गूळ पावडर आहे, तर आता ती थोडी मेल्ट करून घेणार आहे। तर आता हे सगळं अशी एवढी पावडर झाली बघा। तर आता ह्याच्यात टाकून घेते आणि सगळं मिक्स करणार आहे, कारण आपण सगळं काजू बदाम आणि वेलची पावडर ते टाकलेलं आहे। तर आता हे सगळं मिक्स करून घेते। तर आता हे मेल्ट पण झालं असेल। तर असं थोडस मेल्ट करून घेणार आहे, म्हणजे लाडू बांधता येतात चांगले। तर बघा आता हे चांगलं गूळ ना मेल्ट झालेलं आहे। तर आता हे मी ह्याच्यात टाकून घेणार आहे, असं मिक्स करून घेते, म्हणजे परत हे होणार नाही। आता असे लाडू बनवायला लागले। तर इथे 3 बनलेत बघा। तर टेस्ट नंतर तुम्हाला करून दाखवते। आणि 2 चपात्या खाण्यापेक्षा 2 लाडू खाल्ले तरी पण चालतंय, म्हणजे ऐनवेळी भूक लागली तर असं एकदा करून बघा। तर मित्रांनो, आता बघा ही बनले लाडू। अजून तुम्ही भी घरी ट्राय करा। तुम्ही बघितले असणार व्हिडिओ, तर त्यात मम्मीने सगळी डिटेल देऊन ठेवली आहे। तर तुम्ही सेम आमच्यासारखं बनवा, अजून एन्जॉय करा, अजून तुम्ही खात जावा। अजून एक लाडू ही एका जेवणाच्या बरोबर आहे, म्हणजे डिनरच्या। सकाळी खाल्लं तर तुमचं पोट असं भरून जाणार आहे, चपाती सारखंच आहे। तर तुम्ही बी खात जावा, अजून हेल्दी बी असते। तर व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब ठोकून करा। तर तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। अजून एकदा म्हणते, सबस्क्राईब करा।